नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 1 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण वसुदेव नंद भेट या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. वसुदेव म्हणाला, हे नंदा, तुला आणखीन एकच शेवटची विनंती करतो. माझी दुसरी पत्नी रोहिणी हिच्यापासून झालेला माझा पुत्र बलराम, ज्याला कंसाच्या भयाने मी आधीच तुझ्याकडे ठेवलेला आहे, त्याला तर तू पुत्रवत सांभाळीत आहेसच. त्यालाही इतर कोणत्याच गोष्टीचा माहितीचा स्पर्श होऊ देऊ नकोस. त्याच्या संगतीत माझा दुसरा पुत्रही खेळत खेळत वाढेल आणि त्यांच्यातही सहजगत्या बंधुप्रेम निर्माण होईल असा मला विश्वास आहे. खरं तर तुला मी अशी विनंती करणं हेही अयोग्य आहे नव्हे. तसं करणं हा आपल्या मैत्रीचा अवमानच ठरेल. माझ्या दोन्ही पुत्रांवर तुझं पितृप्रेम सहज भावाने राहणार आहे. माझ्या दोन्ही पुत्रांना माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. यशोदेलाही माझा प्रणाम सांग. आणि तुझ्यासाठी तर माझ्याकडे फक्त एकच आहे, ते म्हणजे प्रेम आणि प्रेमच. असं म्हणून वसुदेवाने नंदाला दृढ प्रेमालिंगन दिलं आणि अश्रूंच्या रूपाने आपल्या अंतरातील सर्व भावभावनांना मोकळी वाट करून दिली. वसुदेवाच्या मुखातून प्रकटणाऱ्या शब्दांशी केवळ वसुदेवच नव्हे तर नंदाचेही भाव साकार झाले होते. म्हणून तो निशब्द झालेला दिसत असूनही मनातून मोकळा झालेला होता. नंदाने त्या टोपलीतील बालकाला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घेतलं आणि छातीशी घट्ट धरलं आणि तो त्वरेने यशोदेच्या महालात शिरला. यशोदा अजूनही पूर्ण ग्लानीतच होती. नंदाने आपल्या हातातील बालकाला तिच्या कुशीत अलगदपणे ठेवलं आणि त्या मृत बालिकेला आपल्या हाताने हळुवारपणे उचलून घेतलं. तिलाही त्याने तेवढ्याच ममतेने आणि वात्सल्यभावाने आपल्या छातीशी धरलं आणि तिला घेऊन तो बाहेर वसुदेवापाशी आला. त्या बालिकेच्या मुखाला प्रेमाने एकवार पुन्हा कुरवाळून नंदाने तिला वसुदेवाच्या हातात ठेवलं आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी वसुदेवाला निरोप देण्यासाठी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. नंदाकडे प्रेमाश्रुपूर्ण नेत्रांनी पुन्हा एकदा पाहून मंद स्मित करत मागे वळूनही न पाहता वसुदेव त्वरेनं नंदाच्या राजवाड्याबाहेर पडला. नंद मात्र कितीतरी वेळ जागच्या जागीच खिळून राहिल्यासारखा उभा होता. नंतरही बऱ्याच काळाने तो आपला एक एक पाऊल हळूहळू टाकीत पुन्हा यशोदेच्या महालात कसा आणि कधी गेला हे त्यालाही कळलंच नाही. परंतु यशोदेच्या महालात गेल्यावर मात्र तो पूर्ण भानावर आला आणि प्रेमपूर्ण नजरेने यशोदेकडे आणि त्या नवजात बालकाकडे पाहू लागला. तो पुढे होऊन यशोदेला सावध करणार तोच त्या बालकाने मोठ्या आवाजात रडायला सुरुवात केली. त्या बालकाच्या रडण्याने यशोदा तर हळूहळू सावध होऊ लागलीच, परंतु सर्व राजवाड्यालाच एकदम जाग आली आणि सर्व परिसरच पूर्णपणे जागा झाला. त्या बाळाचा स्पर्श यशोदेला झाला मात्र तिला अनेक धारांनी वात्सल्य भावाचा पाना फुटला. तिचं सर्व अंगच रोमांचून आलं. एका आगळ्या वेगळ्या प्रेमभावाचा प्रत्यय तिच्या अंतःकरणाला आणि सर्व अंगालाच तिला येऊ लागला. एका दिव्य सुगंधाचा अनुभव तिला तिच्या शरीराच्या कणाकणातून येऊ लागला. त्याने तिचं देहभानच हरपल्यासारखं झालं. त्याही अवस्थेत तिने त्या बाळाला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि त्याच्या मुखात आपला पाना मोकळा करू लागली. बराच काळ झाला तरी तो पाना सेवन करून ना त्या बालकाची तृप्ती होत होती ना त्या यशोदेचं समाधान होत होतं. ते वात्सल्य भावपूर्ण दृश्य पाहता पाहता नंदाचेही नेत्र पाणावत होते आणि सुखावतही होते. इकडे वसुदेव नंदाच्या राजवाड्याबाहेर आला. त्याने आपल्या हातातील टोपली पुन्हा सावरून घट्टपणे आणि सुरक्षितपणे हातात धरली. पुढे पाऊल टाकणार तोच त्याच्या कानावर मागे राजवाड्यातून लहान बालकाच्या मोठ्याने रडण्याचा आवाज आला आणि क्षणभर त्याचं पाऊल थबकलं. त्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली. एकीकडे पुत्रविषयाचा दाटून आलेला प्रेमभाव आणि दुसरीकडे त्या पुत्राच्या होत असलेल्या वियोगाचं दुःख, अशा मनाच्या द्विधा अवस्थेतून त्याने विवेकाने स्वतःला लगेच सावरलं. पाऊस अजूनही पडतच होता, फक्त त्याचा जोर मात्र जरासा कमी झाल्यासारखा वाटत होता, एवढंच. वातावरणातील या थोड्याशा झालेल्या अनुकूल बदलाचा जास्तीत जास्त लाभ उठवण्याच्या विचाराने वसुदेव झपाझप पावलं पुढे टाकीतच राहिला. मथुरेहून गोकुळाला येताना पुत्राच्या काळजीने आणि त्याच्या सुरक्षिततेच्या विचाराने त्याच्या चालण्याला सहज वेग येत होता आणि आता गोकुळाहून मथुरेला परत जातानाही देवकीच्या काळजीने आणि तिच्या सुरक्षिततेच्या विचारानेही त्याचं चालणं सहजपणे तितक्याच वेगाने होत होतं. शेवटी महत्प्रयासाने वसुदेव नदीच्या पलीकडे पोचला. मथुरेत आल्यावर वसुदेवाने पुन्हा आपला चेहरा वस्त्राआड लपवला आणि तशा संपूर्ण भिजलेल्या अवस्थेतच तो कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत आला.
दारावरील पहारेकरांनी त्याला लागलीच ओळखलं. ते तर त्याची केव्हापासूनच वाट पाहत होते. वसुदेवाच्या प्रामाणिकपणावर आणि शब्दांवर जरी त्यांचा पूर्ण विश्वास असला तरी त्यांना परिस्थितीचा आणि त्यातून येणाऱ्या अडचणींचा मात्र अजिबात भरवसा वाटत नव्हता. त्यामुळे वसुदेव पुन्हा परत येईपर्यंत त्यांच्या जीवाची सारखी धाकधूकच होत होती आणि ते अगदी साहजिकच होतं. नारदाच्या बोलण्याचा अखंड प्रवाह अचानक नारदाने स्वतःहून थांबवला आणि तो हास्यमुखाने लक्ष्मीकडे पाहत राहिला. लक्ष्मी म्हणाली, हे नारदा, तू माझ्याकडे सूचक दृष्टीने का पाहत आहेस हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तुझ्या मुखातून यमुना नदीच्या वेगाने प्रकटणारं वक्तव्य अखंडपणे बराच वेळ श्रवण करीत असूनही मी तुला मध्येच थांबवून अजूनही काही प्रश्न कसा केला नाही याचंच तुला नवल वाटत असावं. हे नारदा, एक गोष्ट माझ्या मनात वारंवार येत आहे की नंद आणि वसुदेव यांच्या मैत्रीची यशस्वीपणे कसोटी ज्याच्यामुळे लागली आणि त्यांच्यातील मैत्रभावाने कमाल उंची गाठली त्याच्या मुळाशी तर कृष्णजन्म हेच कारण झालेलं आहे. त्याच्या अस्तित्वामुळेच आणि त्याच्या सुरक्षिततेसाठीच तर हे सर्व घडलं. आणि नंद आणि वसुदेव यांच्या मित्रभावाने अगदी कळस गाठला. पुढे घडलेल्या कृष्णचरित्रात त्याने सर्वांना स्वतःहून देऊ केलेलं मित्रत्व हेच त्याच्या चरित्रातील प्रमुख वैशिष्ट्य आहे असं जे तू मला सुरुवातीला सांगून ठेवलेलं आहेस ते अगदी खरंच असलं पाहिजे असं मला आत्तापासून म्हणजे या प्रसंगापासूनच जाणवू लागलं आहे. लक्ष्मीच्या बोलण्यानं नारदाला अतिशय समाधान झालं आणि लक्ष्मीचं अत्यंत कौतुकही वाटलं. नारद म्हणाला, हे लक्ष्मी, कृष्णचरित्रातील मूळ सूत्र आणि मूळ गाभाही या सख्यत्वातच आहे हे अगदी बरोबर आहे. त्याने स्वतःहून सर्वांशी मैत्री केली आणि जवळीक साधली हे अगदी खरं आहे. त्यामुळे अनेकांना कृष्णाच्या जवळ येण्याची संधी मिळाली हेही खरंच आहे. अर्थात या मिळालेल्या संधीचा कोणी आणि किती लाभ करून घेतला ही ज्याच्या त्याच्या भावाची आणि पराक्रमाची बाब आहे. त्याचा उल्लेख पुढे कृष्णचरित्राच्या वर्णनात सहजच येईल. सध्या तरी आपण कृष्णजन्मापासून कथासूत्राच्या आधारानेच वर्णन करत पुढे जाणं योग्य ठरेल. लक्ष्मी म्हणाली, हे नारदा, कृष्णचरित्रातील पुढील कथाभाग त्वरित सांगण्याचं करावंस. कृष्णचरित्राची सुरुवात अत्यंत रोमहर्षक प्रसंगाने झालेली आहे. कृष्णाचा कंसाच्या कारागृहातील जन्म काय, वसुदेवाने मुसळधार पावसात त्या कृष्णाला गोकुळात नंदाकडे घेऊन जाणं काय आणि नंदाच्या मृत जन्मलेल्या कन्येला घेऊन पुन्हा तेवढ्याच जोरदार जलवृष्टीत परत मथुरेला कंसाच्या बंदिवासात येणं काय, खरोखरीच सर्वच अद्भुत होय. तीच अद्भुतता पुढील प्रसंगातही तशीच कायम असणार याची मला अगदी खात्री आहे. कारण पुढे ती मृतकन्या पाहून कंसाची काय प्रतिक्रिया झाली असणार याच्या नुसत्या विचारानेच माझ्या मनात केवढी तरी भीती निर्माण होत आहे. कंसाचं क्रौर्य. लक्ष्मीच्याच बोलण्यातील सूत्र घेऊन नारदाने पुढे बोलायला सुरुवात केली. हे लक्ष्मी, तू म्हणतेस त्याप्रमाणे प्रसंग खरोखरीच कठीणच होता. खरं तर एक संकटाची मालिकाच सुरू झाल्यासारखं झालं होतं. एका प्रसंगातून पार पडल्याचं समाधान मिळतं न मिळतं तोच दुसरा प्रसंग समोर येऊन उभा टाकत होता की तो आधीच्या प्रसंगापेक्षाही अधिक बिकट ठरत होता. हे लक्ष्मी, तुझ्या मनाला जी कंसासंबंधी भीती वाटत आहे ती अगदी खरीच आहे. कारण अगदी तसंच घडलं. देवकीच्या पोटी मृतकन्या जन्मली आहे ही बातमी पहारेकऱ्यांनी कंसाच्या कानावर घातली. मात्र तो संतापाने अगदी लालीलाल झाला. आधीच संशयाने ग्रस्त झालेल्या कंसाचा त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. देवकीच्या पोटी मृतबालक कसं काय येऊ शकतं या विचाराने आणि शंकेने कंसाच्या मनाचा पूर्णपणे ताबा घेतला. त्याची मती भ्रष्ट झाली आणि त्याचं मन विकृत भावाने युक्त होऊन क्रोधित झालं. आपल्या मांडीवर मृतकन्येला घेऊन देवकी आपल्या पुत्राच्या वियोगाचा शोक करत होती तर वसुदेव तिच्या शेजारी शांतपणे बसून तिचं सांत्वन करत होता. त्या दोघांना तशा स्थितीत पाहिल्यावर कंसाच्या रागाचा पारा अधिकच वर चढला आणि त्याचा संताप त्याला अनावर झाला. त्या संतापाच्या भरातच त्याच्या तोंडून तडातड शब्द फुटून बाहेर पडू लागले. अरे वसुदेवा, अगं देवकी, तुमच्या या ढोंगीपणाला मी अजिबात फसणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही दुःखाचं कितीही सोंग केलं तरी ते माझ्यापुढे उघडं पडल्याशिवाय मुळीच राहणार नाही. या देवकीच्या पोटी मृतपोरगी जन्माला येते याचा अर्थ काय? भविष्यवाणीनुसार हिच्या पोटी 8वा मुलगाच आणि तोही म्हणे माझा वध करण्यासाठी येणार असताना ही सटवी मध्येच कशी काय आली? आणि माझा वध करणं तर बाजूलाच राहिलं, ही तर मृत म्हणून जन्माला आली. पण हे तरी खरं आहे का? मला तरी यात काहीतरी काळं वेळं असल्याचाच संशय येत आहे. नव्हे मला तर पूर्ण खात्रीच वाटत आहे की या मुलीला जन्मानंतर
माझ्या हातून मरण टाळण्यासाठी तुम्हीच ठार केलं असलं पाहिजे आणि वरती शोक करण्याचं हे नाटक करत आहात. परंतु तुमची ही सर्व नाटकं मी पूर्णपणे ओळखून आहे. मला तुम्ही कधीच फसवू शकणार नाही याची तुम्ही पक्की खात्री बाळगून असा. ते काही असो, तुमच्या या अपत्याला मारण्याचा मी जो संकल्प केला आहे तो कोणत्याही परिस्थितीत मी पुरा करणारच. मग ते बालक जिवंत असो की मृत असो, माझ्या दृष्टीने त्यात काहीच फरक पडत नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने या मुलीला ठार करणार आहे. मेलेल्यालाही पुन्हा मारण्याचा आनंद मी तर घेणारच आहे. आता राहिला तुमचा प्रश्न. तुम्हाला असं वाटत असेल की हे बालकही आता माझ्या दृष्टीने निरुपद्रवी झालेलं असल्यामुळे मी तुम्हाला मोकळं करून सोडून देईन. पण तुम्ही असल्या खोट्या भ्रमात राहू नका, कारण मला तर तुमचा भरोसा मुळीच वाटत नाही. आणखीन या भविष्यवाणीची काय खात्री बाळगावी? तुमच्या 8व्या पुत्राकडून माझा वध आहे असे म्हणता म्हणता 8वी तर मुलगीच झाली आणि तीही मृतच. मग एखाद्या वेळेस तुमचं 9वं किंवा 10वं अपत्यही माझ्या नाशाला कारणीभूत होऊ शकेल. भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही. अशी दुष्ट आणि क्रूर वचने बोलून कंसाने त्या मृत बालिकेला देवकीच्या हातातून हिसकावून घेतलं. त्याला विरोध करण्यासाठी मध्ये पडलेल्या वसुदेवालाही त्याने बळजबरीने ढकललं. हातात धरलेल्या त्या बालिकेच्या देहाला वर उचलून त्याने देवकी ज्या दगडी आसनावर बसली होती त्या दगडावर मृतदेहाला पुन्हा एकदा जोरात आपटलं आणि त्या देहाला रक्तबंबाळ आणि छिन्न अवस्थेत तसंच तिथे टाकून कंस रागाने फणफणत तिथून निघून गेला. नारदाचं बोलणं ऐकणं लक्ष्मीला केवळ कठीणच नव्हे तर अशक्य होऊ लागलं. तिच्या कानावर जणू विश्वासच बसेना की काय, म्हणून तिने आपले हात आपल्या दोन्ही कानावर ठेवून ते झाकूनच घेतले. अरे नारदा, केवढं हे क्रूर कर्म, काय हा नीचपणा! याला राक्षसी वृत्ती म्हणणं सुद्धा कमीच ठरेल. असं अघोरी कृत्य करायला एखादा दजावतोच कसा? आणि त्याला त्यापासून रोखणारी कोणीच व्यक्ती किंवा कोणतीच सत्ता असू शकत नाही म्हणजे काय? लक्ष्मीच्या बोलण्यातील उद्विग्नता आणि राग नारदाला जाणवला. तिच्या भावनेचा आवेग त्याच्या लक्षात आला. लक्ष्मीच्या कोमल मनावर झालेल्या आघातामुळे तिची अशी प्रतिक्रिया झालेली आहे हे त्याने ओळखलं. तो म्हणाला, हे लक्ष्मी, तुझी संवेदनशीलता पाहून मला खरंच बरं वाटलं, कारण त्यामुळेच तुला वसुदेव आणि देवकी यांच्या दुःखाची केवळ कल्पनाच आली असं नाही, तर त्यांचं दुःख आणि क्लेश तुझ्याही मनाने अनुभवलंय आणि त्याचीच परिणिती एवढ्या राग आणि चीड येण्यात झाली हे खरं आहे. क्रूरकर्म हे केव्हाही आणि कोणीही केलं तरी नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह आहे. सत्वगुणी व्यक्तीकडून प्रसंगाने रागाच्या भरात अपशब्द उच्चारले गेले किंवा अपकृत्य अविवेकाने घडलं तरी रागाचा भर ओसरल्यावर त्याच्या मनाला वाईट वाटतं आणि त्याची चूक सांगितल्यावर त्याला लगेचच लक्षात येते. परंतु चूक कबूल करण्याचं धैर्य नसल्यामुळे आणि झालेली चूक सुधारण्याचं बळ नसल्यामुळे ती व्यक्ती मनात खंत बाळगत हळहळत स्वस्थ बसते. हे लक्ष्मी, सर्वात कठीण मनस्थिती असते ती तमोगुणी व्यक्तीची, म्हणून त्याच्यामुळेच वारंवार कठीण परिस्थितीही निर्माण होत असते. स्वतःच्या भूमिकेचं एवढं काठिण्य त्यांच्या ठिकाणी असतं की त्यांची भूमिका आणि ते स्वतःही कठोरच होऊन राहतात. मनामध्ये विकारांच्या प्राबल्यामुळे वारंवार निर्माण होऊन साचून राहिलेली घाण आणि डोक्यात साठवून ठेवलेले शाब्दिक ज्ञान यांची अत्यंत चमत्कारिक आणि अपवित्र युती यांच्या ठिकाणी झालेली असते. हे लक्ष्मी, एकूण काय तर सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांच्या भिन्न भिन्न स्वभावाने बांधल्या गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या आचार विचाराविषयी काही समजून सांगणं आणि त्यांच्याकडून काही बदलाची अपेक्षा करणं हे एकंदरीतच कठीण आहे. मन पूर्णपणे शांत झाल्यावर लक्ष्मी नारदाला उद्देशून बोलू लागली, हे नारदा, तू प्रतिपादन केलेल्या विषयांचा आशय मला जसं जाणवत आहे की 3 भिन्न गुणांनी असलेल्या व्यक्ती त्या गुणांच्या बंधनात एवढ्या घट्ट जखडलेल्या असतात की त्यातून त्यांची जणू सुटकाच नाही. त्यातून केव्हाही, कधीही आणि कशानेही सुटका होण्याचा जणू काही मार्गच नाही. मग मानवी प्रयत्नांना काहीच वाव नाही का? सर्व गोष्टी जशा आहेत तशा निमूटपणे तक्रार न करता सहन करीत राहायचं आहे असं म्हटलं तर मग सर्व जीवन अगदी यंत्रवत आणि कृत्रिम होईल. बुद्धीच्या कोरड्या ज्ञानाने आणि मनाच्या भावविरहित अशा निर्लेप अवस्थेने जीवन जगणं केव्हाही आनंदाचं तर होणार नाहीच, तर ती केवळ आजन्म कारावासाची एक कठोर शिक्षाच ठरेल. लक्ष्मीच्या बोलण्यातून प्रगटलेला आशय नारदाला अगदी मनापासून आवडला आणि त्याला परमसंतोष झाला. त्याला मान डोलावून हास्यपूर्वक दाद देऊन नारद पुन्हा लक्ष्मीशी बोलू लागला, हे लक्ष्मी, मला खरंच तुझं अत्यंत कौतुक वाटतं.
विषय श्रवण करत असताना आशयाकडे लक्ष ठेवण्याची ही तुझी दक्षता आणि तत्परता खरेच विशेष आणि स्पृहणीय आहे. हे लक्ष्मी, तुझं हेही म्हणणं अगदी बरोबर आहे की विषयांच्या प्रतिपादनातून प्रकटणारा आशय हा नकारात्मक नसावा तर तो होकारात्मक असावा. परंतु तसं फक्त या नारायणाच्या बाबतीतच शक्य आहे, कारण त्याचंच अस्तित्व हेच एकमेव होकारात्मक आहे. त्याचप्रमाणे नारायणाचं सर्वव्यापी अस्तित्व, त्याचं महात्म्य, त्याचं सगुण चरित्र, त्याचं प्रेम, त्याची भक्ती आणि त्याच्याशी एकरूपतेचा अनुभव यासंबंधीचे सर्व विषय अत्यंत आनंददायी आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने होकारात्मकच असणार हेही अगदी तेवढंच साहजिक आहे. हे लक्ष्मी, 3 गुणांच्या प्रकृती स्वभावाने बांधल्या गेलेल्या सामान्य जीवांच्या घडणाऱ्या कर्माचं विश्लेषण मी जेव्हा केलं तेव्हा ते तुला नकारात्मक वाटलं, कारण त्या विवेचनात सामान्य जीवांची अगतिकता मान्य केलेली असून तिथे प्रयत्नाला कोणताही वावच नाही असं तुला जाणवलं. परंतु मुळात नारायणाचं महात्म्य हा माझ्या वर्णनाचा विषय आहे हे तू निश्चितपणे जाणून असल्यामुळे तुला लगेचच लक्षात आलं की माझं सांगणं अजून पूर्णपणे सांगून झालेलं नाही. तेव्हा हे लक्ष्मी, सर्व जीव 3 गुणांच्या बंधनात अडकून त्यानुसार घडणाऱ्या कर्मबंधनात पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे, हे खरंच आहे. त्यातून सुटण्याचा मार्गही असणं शक्य आहे, पण तो मार्ग काढणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्या बंधनातून सुटण्याची तीव्र इच्छा ज्या त्या जीवाच्या स्वतःच्या ठिकाणीच निर्माण होईल. हे बंधन स्वतःला जाणवेल आणि स्वतःलाच त्यातून सुटावंसं वाटेल, तरच त्यातून मार्ग निघेल. जीवनात केवळ योग्य गोष्टी करत राहिल्याने समाधान आणि शांती प्राप्त होणार नाही, तर अयोग्य गोष्टींचाही त्याग घडायला हवा. त्यामुळे योग्य गोष्टीचा आवश्यक तो परिणाम होऊ शकेल. जसं औषध घेत असताना पथ्य न पाळता कुपथ्य घडलं तर औषधाचा अपेक्षित परिणाम होणार नाही. अगदी तसंच जीवनातही आहे. सत्कर्म करून सद्भाव जागा ठेवीत असताना असत्कर्माचा त्याग केल्याशिवाय असद्भावाचा नाश आणि सद्भावाची वाढ होणार नाही आणि शांती समाधानाचा अनुभवही येणार नाही. ईश्वराच्या भक्तीविषयी सुद्धा हाच नियम लागू आहे. ईश्वराविषयी प्रेम आहे, पण संसाराविषयीची आसक्ती आणि मोह जर नष्ट पावले नाहीत तर त्या प्रेमाचं रूपांतर भक्तिभावात होणार नाही आणि आनंदाचाही अनुभव येणार नाही. या असत आणि अयोग्य गोष्टींचा त्याग जर मनाकडून आणि मनापासून घडायचा असेल तर मनाच्या ठायी त्यांच्याविषयी एक प्रकारचा राग आणि चीडच निर्माण व्हायला हवी. तरीही एक मूलभूत प्रश्न शिल्लक राहतोच, तो म्हणजे हे ईश्वरी प्रेम सामान्यांच्या ठिकाणी निर्माण व्हावं कसं? फार पूर्वी म्हणजे या सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात सर्वांच्या ठायी त्या ईश्वरी प्रेमाची सहजपणे जागृती असे. त्यामुळे 3ही गुणांचं अस्तित्व असूनही निरहंकारी वृत्ती असे आणि त्या 3ही गुणांद्वारे ईश्वराचीच भक्ती नित्य घडून ईश्वराच्या अस्तित्वाचा आनंददायी अनुभव घेता येत असे. त्यानंतरच्या काळात ही जागृती जेव्हा हळूहळू सुप्त होऊ लागली तेव्हा ईश्वराचं नामस्मरण, जप, ध्यान अशा काही साधनांद्वारे उपासना करून ती ईश्वरी प्रेमाची जागृती पुन्हा आणता येत असे. त्यानंतरच्या काळात जेव्हा या बाह्य साधनांचाही उपयोग होईनासा झाला तेव्हा त्या ईश्वराचे गुणसंकीर्तन आणि सगुण कथांचं गायन करून ईश्वरी प्रेम जागं होत असे. पण तेही थोडा वेळच, म्हणजे तेवढ्या कृतीपुरतं आणि काळापुरतंच राहत असे आणि नंतर जणू ते गुप्तच होत असे. पण पुढे पुढे काळ जसा जसा अधिकाधिक प्रतिकूल आणि कठीण होऊ लागला तसशी सामान्य जीवांची अंतर्मुखता कमी होऊन बहिर्मुखता वाढू लागली आणि ते जास्तीत जास्त विषयासक्त होऊ लागले. त्यामुळे तर त्यांच्या ठाईचं ईश्वर प्रेम लुप्तच पाहू लागलं. हे लक्ष्मी, कृष्णचरित्रातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव की कृष्णावतार हा केवळ कंसवधासाठी झाला नव्हता, तर त्या निमित्ताने झाला होता. जन्मतःच कंसाचा वध करून लगेच अवतार समाप्ती करण्यापुरतं कृष्णाचं चरित्र मर्यादित नव्हतं, तर केवढं तरी व्यापक आणि सखोल असं कृष्णाचं जीवनचरित्र प्रगट झालं. त्यामुळेच भिन्न अवस्थेतील आणि भिन्न भिन्न स्वभावाचे अनेक जीव कृष्णाच्या जीवनात सामावले जाऊ शकले आणि त्यांना त्यांच्या उद्धाराची केवढी तरी संधी उपलब्ध होऊ शकली. मुख्य म्हणजे कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय घडू शकत नाही. ती वेळ येईपर्यंत सर्वांनाच वाट पाहत थांबावं लागतं आणि तयार व्हावं लागतं. कंसवधासाठी सुद्धा योग्य वेळ येणं हे आवश्यकच होतं आणि तोपर्यंत थांबणं, योग्य प्रकारे तयार होऊन राहणं हे कृष्णासाठीही जरुरीचं होतं. कृष्ण जन्माचा आनंदोत्सव. हे नारायण प्रिय लक्ष्मी, मागे वर्णन केल्याप्रमाणे वसुदेवाने स्वाधीन केलेल्या त्या लहान अर्भकाला नंदाने यशोदेच्या कुशीत ठेवलं. यशोदा त्यावेळेस अर्धवट शुद्धीत होती, त्यामुळे घडलेल्या प्रसंगाविषयी ती अगदी पूर्णपणे अनभिज्ञ होती.
परंतु कृष्ण तिच्या कुशीत येताच मात्र त्याच्या कोमल आणि दैवी स्पर्शाने ती हळूहळू देहभानावर आली. शांत व गाढ झोपलेल्या कृष्णाला तिने नंदाच्या हातात ठेवलं आणि कृष्णाकडे ती कौतुकाने एकटक पाहत राहिली. नंदानेही कृष्णाला आपल्या हृदयाशी अत्यंत जवळ धरलं आणि त्याच्या गालावर आपले ओठ पुन्हा पुन्हा स्पर्शित करून आपलं पुत्रप्रेम तो व्यक्त करू लागला. त्याच प्रेमाने त्याने कृष्णाला पुन्हा यशोदेच्या स्वाधीन केलं आणि यशोदा आणि कृष्ण या उभयतांवरील आपल्या प्रेमाची अतृप्तता कायम ठेवून नंद त्वरेने यशोदेच्या महालाबाहेर आला. बाहेर येता क्षणी नंदाने स्वतःहून महालाच्या बाहेर पाठवलेल्या दासीला पुन्हा महालात बोलावून घेतलं आणि त्यांना पुत्रजन्माची आनंद वार्ता सांगितली. दासींना यशोदेची आणि नवजात बालकाची योग्य शुश्रूषा करायला सांगून ते उभयतांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही नंदाने त्यांना कटाक्षाने दिल्या. स्वतः नंदाने राजवाड्यात फिरून सर्वांनाही पुत्रजन्माची आनंदाची बातमी व्यक्तिशः सांगितली आणि आपल्या सेवकांकरवी ती वार्ता सर्व गोकुळवासियांनाही कळीत केली. आनंदाची ही गोड बातमी सांगताना त्याबरोबर साखर वाटून सर्वांचं तोंडही गोड करण्यात येत होतं. सर्व गोकुळातच अत्यंत आनंददायी आणि एक प्रकारच्या विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. इथे भाग 1 पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.